अहिल्यानगर शहरासह जिल्ह्याला जोरदार पावसाने झोडपलेला आहे। अहिल्यानगर शहरामधून वाहणाऱ्या सीना नदीला मोठा पूर आलाय। नगर कल्याण महामार्गावरील वाहतूक त्यामुळे ठप्प झाली। 1996 नंतर पहिल्यांदाच नेप्ती चौकामध्ये मोठं पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळतंय। नदीपात्रापासून 300 ते 400 मीटर अंतरावर पाणी साचलेलं आहे। तर अहिल्यानगर शहरासह जिल्ह्याला जोरदार पावसाने झोडपलेला आहे। ग्रामीण भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय। तिथे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, तर शहरामध्ये अनेक मार्ग हे ठप्प झालेले आहेत, कारण सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे। अहिल्यानगरमधून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसाद शिंदे यांनी। मागील आठवड्यामध्ये अहिल्यानगरमध्ये अतिवृष्टी झाली। या अतिवृष्टीने मागील अहिल्यानगर शहरातून वाहणाऱ्या सीना नदीला 3 वेळेस पूर आल्याची घटना घडली आणि काल रात्री देखील अहिल्यानगर शहरामध्ये अतिवृष्टी झाली। त्यानंतर जर आजचं चित्र पाहिलं तर आज चौथ्यांदा अहिल्यानगर शहरातून वाहणाऱ्या सीना नदीला पूर आलेला आहे आणि हे पाणी अक्षरशः आता नेप्ती नाका चौकापर्यंत आलेलं आहे। दातरंगे माळा परिसरातील घरे देखील यामुळे पाण्याखाली गेलेली आहेत आणि नगर कल्याण महामार्गावरील वाहतूक देखील ठप्प झालेली आहे। आपल्याबरोबर काही नागरिक आहेत बोलण्यासाठी, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। किती वर्षानंतर अशी परिस्थिती निर्माण झाली? 1996 साली रात्री 2 वाजता या ठिकाणी दसऱ्याच्या मुहूर्तावर पाणी आलेलं होतं। त्याच्यानंतर आज पहिल्यांदा नेप्ती चौकामध्ये गुडघे इतकं पाणी आलेलं आहे। आज संपूर्ण पाण्याने नाही का वेढा घातलेला आहे। माधव नगर असन, लोंढे मळा असन, खानगे मळा असन, दातरंगे मळा असन, परंतु पालिकेचे यंत्रणेचं पितळ या ठिकाणी उघडं पडलेलं आहे। कोणतीही यंत्रणा जर उद्या जर काही गंभीर प्रसंग जर घडला तर त्या नागरिकांना बाहेर काढणारी यंत्रणा या ठिकाणी नाहीये। ना हेलिकॉप्टरची सोयीची व्यवस्था नाही, ना पाण्यातल्या बोटी ज्याच्यानं नागरिक बाहेर काढता येते। आज नागरिक जीव मुठीत धरून घरामध्ये बसलेले आहेत। एकंदरीतच आता सध्या नेप्ती नाका चौकापर्यंत पाणी आलेलं आहे, परंतु मग पालिकेचा कोणी कर्मचारी वगैरे आला नाही की? लांबून मला फक्त दिसले ते कोतकर आणि अजून कोणतरी। मी इथं साहेबांना फोन लावला, बाकीच्या यंत्रणेना फोन लावला, परंतु त्यांची यंत्रणा मात्र इथं दिसत नाहीये। ना पोलीस यंत्रणा आहे, ना पालिकेची यंत्रणा आहे। आता तुम्ही बी इथं समक्ष इथं कुठेही तुम्हाला जवळपास दिसत नाहीये। एकंदरीतच 1996 नंतर एवढा मोठा पूर आल्याचं नागरिक सांगतात, तसंच पालिकेची यंत्रणा इथं कुठं दिसत नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। प्रसाद शिंदे, NDTV मराठी, अहिल्यानगर।